अखेर शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश, दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिंदेंनी आमचे सर्व मुद्दे स्वीकारले, आता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. बच्चू कडूंचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा. उमेदवार देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, ठाकरेंच्या नेत्यांना विचारणा करत काँग्रेसकडून राज्यसभेची मागणी. काँग्रेसला उमेदवार देण्याशिवाय गत्यंतर नाही. विधान परिषदेत संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट. आगे आगे देखो होता है क्या, सपकाळ यांचं सूचक वक्तव्य. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा निर्णय. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. कृष्णाचा शिवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत पहिली डबल डेकर बस दाखल. आनंद नगर डेपोतून सेवेचा श्री गणेशा. शहरामध्ये एकूण 10 डबल डेकर बसेस धावणार. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला सदरा परिधान केला. शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. इराणनं लवकर